जनतेसाठी विकास आहे की विकासासाठी जनता आहे, कंपनीसाठी गाव आहे की गावांचे विकास व्हावेत म्हणून कंपन्या आहेत. आणि अशा प्रकारचे सगळे नियम धाब्यावर ठेवून जर आम्हाला कंपन्या चालवायच्या असेल तर मग मात्र हे आढळून येतं की कोणत्या तरी मोठ्या मोठ्या व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा पाठबळ त्या कंपनी मालकाला असेल. आम्ही 1-2 दिवसात सन्माननीय पालकमंत्र्यांना देखील भेटायला जाणार आहोत. आम्ही आजच जाणार होतो, परंतु आज ते मुंबईला गेल्याचं कळालं आणि 3 दिवसांनी ते येणार आहे. आम्ही पालकमंत्री महोदयांना मॅडमनी सरपंच मॅडमनी 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे, परंतु अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण गाव पुन्हा एकदा त्यांना पण भेटायला जाणार आहोत, कारण त्यांच्या मतदारसंघाचा हा प्रश्न आहे आणि त्यांच्या मतदारसंघाचा प्रश्न एवढा गंभीर आहे तर आम्ही त्यांच्यापर्यंत देखील गेलं पाहिजे. कारण कदाचित व्यस्ततेमुळे ते लक्ष देऊ शकले नसेल, परंतु आम्ही 3 दिवसांनी जाऊन त्यांना देखील भेटणार आहोत. आणि आज संपूर्ण गावकऱ्यांचा एक निर्धार आहे की जोपर्यंत कंपनी बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. बरोबर आहे ना? हे माझं म्हणणं आहे की तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे? सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि जर कंपनी आता 8 दिवसानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही तुमची एक मीटिंग लावून देतो आणि त्या मीटिंग मध्ये तोडगा निघाला नाही तर मग जर सगळे नियम धाब्यावर बसवून महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड जर त्यांना सर्टिफिकेट देऊ शकते, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट देऊ शकते, कन्सेंट टू ऑपरेट सर्टिफिकेट देऊ शकते, मग संपूर्ण गाव देखील आपल्या हातामध्ये नियम घेऊन आंदोलन करायला तयार आहे. बरोबर आहे? कंपनी बंद करायची आहे ना? 8 दिवस आम्ही हा माझा निर्णय नाही, हा गावकऱ्यांचा निर्णय की 8 दिवस आम्ही वाट बघू आणि 8 दिवसात जर झालं नाही तर मग सगळे जण आम्ही देखील नियम मोडून घेऊ. कारण जर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना नियम मोडण्याची परवानगी आहे तर मग गावकऱ्यांना का नाही? ते तर जगण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी करतात आहे. तर आम्ही देखील मग नियम मोडून ती कंपनी बंद केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे हा संपूर्ण गावाचा प्रश्न आहे जो मी आपल्या समोर मांडला. आपल्याला ज्यांना कोणाला जे कुठले प्रश्न विचारायचे असेल ते प्रश्न आपण विचारू. आम्ही आता इथून भेटायला जाऊ सिरोडला. असं दिली नाही, त्यांनी ती तयार करून घेतलेली आहे. लक्षात आली. त्यानंतर तुम्ही काय ग्रामपंचायती प्रस्ताव पास करू? ते आमच्या परवाच्या दिवशी माझ्याकडे ते कागदपत्र आले. परवा मी ते कागदपत्र घेतले. हा, ते मी आज बघितलं. आज मी ते पत्र बघितलं की ही माझी सही आहे नाही आणि मी एनओसी दिलेली नाही. तर तुम्ही प्रस्ताव पास करणार आहात. ग्रामसभा कधी ठेवली आपण? आता ग्रामसभा ठेवली आहे शुक्रवारला 24 तारखेला. 24 तारखेला शुक्रवारी आम्ही ग्रामसभा ठेवलेली आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये कंपनी बंद करण्याचा आणि जे बोगस एनओसी ज्या कुठल्या अज्ञात व्यक्तीने तयार केली असेल त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचा देखील तिथे प्रस्ताव पास करणार आहे. त्याच्या संमतीने झालेलं बरं. कंपनी किती वर्ष जुनी आहे? कंपनी 10 वर्ष जुनी होती, परंतु ती 2012 पासून बंद पडलेली होती 2024 पर्यंत. 24 पासून त्यांनी प्रक्रिया सुरू केली आणि ती आता 25 मध्ये सुरू झाली. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात, नोव्हेंबर 2025 ला सुरू झाली. म्हणजे 6च महिने समजा. मध्ये गावकऱ्यांनीच बंद ठेवली होती त्रास होता म्हणून. हे सरपंच असताना यांनीच बंद केली होती. सध्याचे मालक कोण आहेत कंपनी चालवतात? नचराणी, आशिष नचराणी, राजपूरचे. एकीकडे मालक म्हणतो की मोठा नेता बैठक घेतो आणि नंतर कोण काय करतं म्हणून आणि लगेच तो मालक पुन्हा सुरू करून देतो. म्हणजे तुमचा रोग कुठे, कोणाकडे, कोणत्या नेत्याकडे? रोग हा नेत्याकडे आहे म्हटल्यापेक्षा जोपर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी हे सांगत नाही. आज आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्याशी बोललो तर ते म्हटले मला भेटायला आले होते. आम्ही बैठक घेतली नाही, भेटायला आले होते. मला कल्पना नव्हती. आता मी अभ्यास करतो आणि अभ्यास करून 8 दिवसामध्ये आपण भेटायला आले होते. म्हणजे कोण? सहसा आम्ही विचारलं त्यांना, तर त्यांचं म्हणणं असं होतं की कंपनीच्या मालकांनी ती बैठक लावून घेतली होती. ते नाव सांगायला तयार नव्हते कुठल्या नेत्याने घेतली होती आणि आम्ही आदेशानुसार घेतली होती असं त्यांनी म्हटलं. परंतु त्यांनी नाव सांगितलेलं नाही. 8 दिवसांनी जेव्हा बैठक होईल
त्यावेळी त्या बैठकीमध्ये आम्ही संपूर्ण त्यांना विस्तारित आपण विचारू की तुम्ही कुठल्या आधारावर त्यांनी सुरू केली. त्यावेळी कंपनीचा मालक पण समोर राहील आणि आमच्याकडे त्यांचं लेखी आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांनी लिहून दिलं त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही तिथे उपस्थित ठेवणार आहोत. आणि मग त्यावेळी याच्यावर खरं काय आहे हे जनतेसमोर पण येईल आणि सगळ्यांना कळेल. पण तुम्ही या संदर्भात दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांची व्हिजिट पण झालेली आहे. त्यांच्या व्हिजिटचा पण अहवाल मी आपल्याला दिलेला आहे. पर्यावरणाच्या पोल्युशनचा म्हणजे एअर पोल्युशनचं सॅम्पलच घेतलेलं नाही, त्यांनी वॉटर पोल्युशनचं सॅम्पलच घेतलेलं नाही. जी तक्रार आम्ही दिली ते सॅम्पल त्यांनी घेतलेलं नाही. त्यांनी फक्त व्हिजिट केली आणि व्हिजिटमध्ये अहवाल दिला. नॉमिनल काही गोष्टी त्यांनी काढल्या आणि त्यांनी सांगितलं की ही कंपनी या गोष्टीचा पोल्युशन कंट्रोल बोर्डचा मी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्या शेवटच्या पानावर त्यांनी दिलेलं आहे की या युनिटमध्ये स्प्रिंकलर असल्याचं आढळून येत नाही. त्याच्यानंतर फिनिशिंग गुड्स आणि रॉ मटेरियल ठेवायला शेड किंवा क्लोज शेड त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचं दिसत नाही. आतमध्ये रस्ते नाहीत, सेप्टिक टँक आणि बाकी सगळ्या सुविधा उपलब्ध असल्याचं दिसत नाही. याची त्वरित अंमलबजावणी करावी असं टेंटेटिव्ह व्हिजिट रिपोर्ट त्यांनी दिला. हा व्हिजिट रिपोर्ट महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाकडे एखाद्या जमिनीच्या मातीची तक्रार झाली, त्यांनी मातीचं परीक्षण केलेलं नाही. पाण्याची तक्रार आहे, त्यांनी पाण्याचं परीक्षण केलेलं नाही. एअर सॅम्पल घेतलेले नाही आणि एक टेंटेटिव्ह रिपोर्ट दिला. याच्यावरून आम्हाला समजू शकते की खऱ्या अर्थाने ती कंपनी सुरू ठेवण्यामध्ये विभागांचे सगळ्या विभागांचे अधिकारी आणि अजून कोणाकोणाचा तिथे इंटरेस्ट आहे हे खऱ्या अर्थाने शोधून काढण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आम्ही इथपर्यंत तुमच्यापर्यंत आलोय की आज अधिकाऱ्यांना पण वचक राहिलेली नाही. एखाद्या विभागाचा अधिकारी 50 मीटरवर नदी असताना, कनाल नदी सारखी नदी असताना जर त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट देते आहे याचा अर्थ काय आहे? आता इथे कोण कोण आहे कंपनीवाले? इथे पण आहे 10 वर्कर आहे. तिथे पण सध्या उपस्थित आहे 10 वर्कर.